हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? तर सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आता थोडं किचनचं काढलं होतं आज आवरायला. पाऊस किचकिच वाटत आहे एकदम. खूपच पाऊस चालू आहे. तर आज इतक्या दिवसानंतर म्हणजे 15-20 दिवसानंतर आज थोडीशी उघाड वाटलेली आहे. उघाड म्हणजे काही ऊन वगैरे नाही आहे, पण पाऊस नाही आहे. कारण लगातार पाऊस मॉर्निंग झाली की पाऊस, दिवसभर पाऊस. थोडाही पाऊस थांबतच नव्हता. म्हणजे जितक्यानं सांगत आहे त्याच्यापेक्षा जास्तच पावसाचं म्हणजे जरा गर्जन होतं. तर आता आज फायनली इतक्या दिवसानंतर ऊन तर नाही आलं, पण पाऊस थांबलेला आहे. आज उघाड आहे आणि पाखरांची सुद्धा इतक्या दिवसानंतर चिवचिव किलकिलाट ऐकायला मिळत आहे. थोडी चिवचिव वगैरे करत आहेत. तर आता गॅसच्या ओटाळचं सगळं मी खाली काढलं होतं, म्हणजे अर्धं जिथे क्लीन करायचं होतं. पावसाचे दिवस आहेत, लवकर काही सुकत नाही. तर पाण्याने स्वच्छ आधी सकाळी गॅसचा गोटा धुतला होता, पण आता याच्या पाठीमागचं धुवायचं होतं मला. हे जे ब्लू कलरचं खाली ठेवलेलं दिसत आहे, तर हे टप याच्यामध्ये साखर ठेवलेली आहे. तर त्याच्या पाठीमागे साफ करायचं होतं. आता थोडा वेळ होता, तर म्हटलं चला स्वच्छ करून घेते. म्हणून मग आता हे इकडचं स्पेशली फक्त मी आता पुसून घेत आहे ओल्या कपड्यांनी, सर्फ एक्सेल तिथे टाकून. गॅसचा ओटा धुतला होता म्हणून आता इकडचं काही धुवत नाही, कारण इकडचंही वरवर धुवून घेतलं होतं. बस हे जिथे ठेवत असते त्याच्या पाठीमागचं नव्हतं धुतलं, म्हणून आता ते क्लीन केलेलं आहे. आणि लगे त्याच्यावर कापड मारून घेते. थोडा धूळ बसला आहे, बाकी काही नाही म्हणून. आणि साखर संपल्यावर, आता साखर कमीच आहे तशी, आता ते संपल्यानंतर दुसरी भरावी लागेल, तेव्हा ते पूर्ण मग मी घासूनच घेणार आहे. म्हणून आता छान वरवरच क्लीन करून घेतलेलं आहे. आता परत एकदा क्लीन कपडा करून आणला आणि परत त्याच्यावर हे करून घेत आहे. कारण मग एकदा ठेवलं गेलं की साखर संपेपर्यंत परत क्लीन करायला खाली काढत नाही, डायरेक्ट आता घासायला काढेल म्हणून. तर हेही क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता सगळं उचलून मी वर ठेवून देणार. लगे हात एक मिक्सरवर मारून दिला, धूळ वगैरे बसतो तर. आणि हे तर रोजच क्लीन करत असते मी. ही जी गॅसच्या गोट्याच्या वरची टाईल्स आहे, ही रोज असतेच माझी, म्हणजे एक हात त्याच्यावर मारतेच मी. तर ती क्लीनच असते, ती काही माझी धूळ बीळ काहीही बसलेला नसतोच. तर आता हे उचलून ठेवून देत आहे वर. तर गॅसचा ओटा या साईडला नाही तरी इथे खाली जागा असते, तर हे मी इथेच ठेवते. खाली यायला जास्त जागा लागते आणि वर कसं एक साईडला कोपऱ्यामध्ये छान इथे लावून ठेवते. तर आता हे याच्यामध्ये छोटं मोठं सामान ठेवते, कारण माझ्या किचनमध्ये ट्रॉल्या नाही आहेत, ट्रॉली वगैरे नाही बसवलेल्या आहेत आम्ही सध्या. तर त्याच्यामुळं मी छोटं मोठं सामान, कुठेही जागा कमीच पडते ठेवायला. तर हे खालचं तिकडच्या साईडचे डबे सगळे मला ते घासायला काढायचे आहेत आणि व्यवस्थित लावायचे आहेत. तर एक पाल होती जिने आम्हाला त्रास दिला होता, त्याच्यामुळे हे असे सगळे त्या साईडला डबे लावून ठेवलेले आहेत. इकडचे तिकडे म्हणजे एकसारखे डबे इकडे एकसारखे नाही लावलेले आहेत. आणि कुठे काय याच्यासाठी ठेवलेले आहे, कारण आज सकाळी पालीचं छोटं पिल्लू आतमध्ये गेलेलं आहे त्या साईडला. तर आता तेही काढून घ्यायचं आहे. तर म्हणून हे सगळं असंच काढून घेतलेलं आहे. तर आधी हे आता म्हटलं या साईडचं क्लीन करून घ्यावं, नंतरच ते काढून घेते. पहिले गॅसच्या गोट्यावरचं सगळं आवरून घेते. हे सगळं गॅसच्या गोट्यावर ठेवून देते आणि मग खालचं जे आहे ते नंतर व्यवस्थित लावून देते. तर इन्स्टा ID रेखा वानखेडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि यासुद्धा व्हिडिओला बघतच आहात तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मग जेही ब्लॉगची नोटिफिकेशन्स आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.
आणि आणखी एक चॅनल आहे जे नेहमी मी सांगत असते, रेखा मराठी ब्लॉग म्हणून आहे, सॉरी रेखा इंडियन मॉम ब्लॉग म्हणून आहे. जे इकडे क्लिनिंगचे व्हिडिओ टाकते, तिकडे ऑल व्हिडिओ असतात. तर वेळ असेल तर तेही एखादं चॅनल म्हणजे एखाद्या वेळेस ते चॅनल नक्की चेक करा. आणि म्हणजे बेल आयकॉन प्रेस केलं तर तिकडचे व्हिडिओसुद्धा आणि इकडच्या व्हिडिओचेसुद्धा नोटिफिकेशन मिळते. तर दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा वाटेल तर. आणि परत सांगते आहे, मग विसरून जाता, व्हिडिओला लाईक करून द्या आणि इंस्टावरसुद्धा फॉलो करा. आणि ज्यांनी फॉलो केलं आहे त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे बघा, इथे किती सुंदर फुलं आलेले आहेत, छान छान कलर आलेले आहेत. जे आता सगळ्यात आधी दाखवलं तो तर खूपच छान कलर वाटतो. आणि व्हाईट तर खूप जास्त येतात रोज, आजही खूप जास्त आलेले आहेत कुंडीमध्ये. आणि तिकडच्या साईडला व्हाईट, ऑरेंज कलरचा गुलाब ते सगळे आलेले आहेत. आणि इथे बघा छानसा पक्षी आलेला आहे. आणि हा वेल बघा किती सुंदर झालेला आहे, दाट झालेला आहे, आता छान वाटत आहे. आणि वरच्या याच्यामधला उन्हामुळे गेला होता माझा, तर आता पाऊस पडत आहे तर तो हिरवट झालेला आहे. आणि हे आंब्याचं झाड.